देवाचे मी जिवंत देव, एकमेव सत्य देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये, सामर्थ्यशाली नावामध्ये मी पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे आजच्या ह्या प्रभात भक्तीमध्ये आणि विशेष करून 24वे तत्व जे आपण शिकत आहोत त्याच्याकडे मी सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. दररोजचा दिवस जो आहे तो देव आपल्याला देतो आणि म्हणून त्या दिवसाची सुरुवात जी आहे ती दिवसाची सुरुवात आपण देवाच्या नावाने केली पाहिजे. जर आपण देवासंती वेळ व्यतीत केला, त्याचं वचन ऐकलं, त्याच्या वचनावरती अध्ययन केलं, प्रार्थना केली, देवासंती आपण संभाषण केलं, तर आपल्याला आपल्या कुटुंबासंती कोणतं संभाषण करायचं आहे, इतर लोकांसंती आपण कसं बोललो पाहिजे, या सर्व गोष्टी आपल्याला सकाळच्या त्या अध्ययनामध्ये देव आपल्याला शिकवतो. म्हणून आपण देवाचे आभार मानूया की आपल्याला त्यानं एकत्र येऊन त्याची स्तुती भक्ती करण्याचीच फक्त नाही, तर त्याच्यापासून ती पवित्रता, ते प्रेम, ते सत्य मिळवण्याची संधी दैनंदिन जीवनामध्ये तो आपल्याला देत आहे. प्रियजन हो, जसं आपण येशू ख्रिस्ताची स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये जी सेवा आहे त्याच्याविषयी शिकत असताना, बंधू आणि भगिनींनो, आपण त्या पवित्र स्थानाचं चित्र आपल्या समोर आहेच. त्या चित्राकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला हे कळेल की पवित्र स्थान जे आहे ते पवित्र स्थान देवाचा तारणाचा मार्ग आहे. आणि म्हणून त्या पवित्र स्थानाविषयी विचार करत असताना आपण हे जाणून घेतलं पाहिजे की तारणाची योजना कुठं समाप्त होते. कारण की बहुतांश वेळेस जसं आपण काल शिकलो की बाभळीच्या लाकडाची जी वेदी आहे ज्याच्यावरती अर्पण केलं जातं, ती वेदी जी आहे ज्याच्यावरती अर्पण केलं जातं, ती वेदी येशू ख्रिस्ताच्या क्रुसाला दर्शवते. ज्या ठिकाणी त्याग आहे, ज्या ठिकाणी बलिदान आहे. पण आज आपण विशेष करून त्या वेदीच्या बाजूचं जे घंगाळ आहे त्याच्याविषयी शिकणार आहोत. तर आपण गुडघे टेकू, जर जमत असेल तर आपण डोळे झाकू आणि प्रार्थना करू. स्वर्गातील महान सेनाधीश परमेश्वर देवा, पुन्हा एक वार आम्ही तुमच्या अधीन स्वाधीन होत आहोत. प्रार्थना विनंती करत आहोत की जसं तुम्ही आतापर्यंत आम्हाला मार्गदर्शन केलं, आमची आध्यात्मिक पातळी उंचावली, जे सत्य आम्हाला माहित होतं त्या सत्यामध्ये आणखीन जास्त भर टाकली, याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानत आहोत. तुम्ही आमचे पिता आहात, आम्ही तुमची लेकरं आहोत आणि सदोदित ही पित्याची इच्छा असते की त्याच्या लेकरांना त्यानं मार्गदर्शन करावं. सत्य तुमचं आहे, ही वेळ तुमची आहे, ही भक्ती तुमची आहे आणि म्हणून या ठिकाणी फक्त तुमचंच नाव उंचावलं जावं, या ठिकाणी फक्त सत्याचाच प्रकाश पडावा. म्हणून आम्ही विनंती करत आहोत की तुम्ही आमच्या संगती आज या प्रभात भक्तीमध्ये आमचं मार्गदर्शन करा. लीन नम्र अंतकरणाने आम्ही विनंती करत आहोत, आमचं अंतकरण जे आहे ते तुम्ही पडताळून पहा. त्या अंतकरणामध्ये अपराध, पाप, चुका, द्वेष, तिरस्कार, ईर्ष्या, मत्सर, स्वार्थ कोणत्याही प्रकारचा असेल तर कृपा करून आम्हाला त्याची क्षमा करा आणि ते अपराध आणि ते पाप आणि त्या चुका दयेने कृपेने पुसून टाका. पवित्र स्थानाविषयी शिकत असताना आमची हीच कळकळीची आग्रहाची विनंती की येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी उंचावला जावा आणि येशू ख्रिस्ताकडे आमचं लक्ष असावं. म्हणून जे आम्ही सत्य शिकत आहोत ते सत्य आमच्या आध्यात्मिक लाभासाठी आणि तुमच्या गौरवासाठी असावं. कारण की नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका.
प्रियजन हो, आज पुन्हा एक वार आपण पवित्र स्थान याच्याविषयी शिकत असताना माझी विनंती आहे की आपण ते चित्र पाहावं, ज्या चित्राविषयी आपण पवित्र स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्या चित्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल की त्या पवित्र स्थानाचा तट आहे आणि त्या तटाच्या बरोबर मध्ये जे आहे ते दरवाजा आहे, मार्ग आहे आणि तो मार्ग एक आहे. तर सार्वकालिक जीवनाचा मार्ग एकच आहे. एवढंच नाही, तर ज्यावेळेस आपण पवित्र स्थानाचा विचार केला तर सुरुवात आपण कोपऱ्यापासून केली. म्हणजे जोपर्यंत पापी व्यक्ती कोकऱ्याचा शोध घेत नाही, तोपर्यंत तो पवित्र स्थानामध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे सुरुवात जी आहे आपल्या तारणाची, ती सुरुवात ख्रिस्तापासून होते. आणि जसं आपण शिकलो त्यावेळेस, की ते कोकरू जे आहे, जे येशू ख्रिस्ताला दर्शवतं, येशू ख्रिस्तच आपल्याला पवित्र स्थानामध्ये घेऊन जातो किंवा त्या मार्गातून घेऊन जातो. तो मार्ग, ते द्वार जे आहे, ते स्वतः येशू ख्रिस्त आहे. एवढंच नाही तर आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण पाहिलं, की जी बाभळीच्या लाकडाची वेदी आहे, ज्याच्यावरती ते अर्पण ठेवलं जातं, ते अर्पण जमिनीपासून किंवा भूमीपासून काही अंतरावरती, म्हणजे भूमीपासून काही अंतराळ, म्हणजे अंतर जे आहे ते अंतराळावरती ठेवलं जातं, काहीतरी फूट. म्हणजे ते अर्पण जे आहे ते उंचवलं जातं वेदीमुळे. म्हणून येशू ख्रिस्त क्रुसावरती उंचावला गेला. त्या ठिकाणी जरी आपण म्हणालो, की येशू ख्रिस्ताला फार लज्जास्पद अशी वागणूक मिळाली आणि क्रूरपणे त्या ठिकाणी त्याला बलिदान करावं लागलं किंवा त्याचा प्राण घेण्यात आला, तरी देखील देवाचं वचन म्हणतं, की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे, की मी जर उंचावलं गेलो, तर त्या ठिकाणी मी खूप लोकांना आकर्षित करेन, सर्व लोकांना आकर्षित करेन. तर आज आपण, माझी विनंती आहे, की आपण ते चित्र या ठिकाणी सादर करावं, जे पवित्र स्थानाशी निगडीत आहे. तर त्याच तर त्या चित्रामध्ये आपण असं पाहू शकतो, की ते चित्र जे आहे त्याच्यामध्ये आज आपण विशेष करून घंगाळाविषयी बोलणार आहोत. तर घंगाळाविषयी विचार करत असताना पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये घंगाळाविषयी काय लिहिलेलं आहे? निर्गमनाचा 30वा अध्याय आणि 17वं वचन. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, धुण्यासाठी तू पितळेचे एक घंगाळ बनवावे, त्याला पितळेची बैठक करावी, ते दर्शन मंडप आणि वेदी यांच्या दरम्यान ठेवून त्यात पाणी भरावे. बंधू आणि भगिनींनो, जर आपण ह्या घंगाळाविषयी विचार केला तर हे घंगाळ जे आहे हे पितळच आहे. आता हे चित्र तुमच्या समोर जे आहे, त्या चित्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, की आपण वेदीविषयी तर शिकलोच. पण वेदीच्या नंतर आणि दर्शन मंडपाच्या समोर या ठिकाणी पितळेचं ते घंगाळ आहे. तर गोल आकार हे घंगाळ जे आहे त्याचा पाया देखील पितळेचा आहे आणि देवाचं वचन म्हणतं, की त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. प्रियजन हो, देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस आपण ह्या घंगाळाविषयी विचार करतो, त्यावेळेस आपल्याला हे कळलं पाहिजे, जर आपण सखोल अभ्यास केला तर तुम्हाला आणि मला हे कळेल, की पवित्र स्थान बांधण्याची जी कामगिरी मोशे आणि त्याच्या लोकांना देण्यात आली, तर तुम्हाला माहित आहे का, की जरी पुरुषांनी वेगवेगळ्या ह्या पवित्र स्थानामध्ये वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्याची रचना केली किंवा त्या गोष्टी तयार केल्या, तरी देखील इस्रायल वंशामध्ये त्या कळपामध्ये घंगाळ जे आहे ते घंगाळ तयार करण्याची जबाबदारी इस्रायल लोकांच्या स्त्रियांनी केली. म्हणजे जसं आज आपण सेवा करत आहोत, सेवा करत असताना किंवा मंदिराची बांधणी करत असताना पुरुष लोक पुढाकार घेतात, हे जरी मान्य असेल किंवा हे जरी बरोबर असेल, तरी देखील त्या ठिकाणी स्त्रिया त्यांचा देखील सहभाग असतो. म्हणून आपल्या मंडळीमध्ये
विमेन्स मिनिस्ट्री म्हणजे महिलांची सेवा, याला देखील प्राधान्य दिलं जातं. तर ज्यावेळेस पवित्र स्थान बांधण्यात आलं, त्यावेळेस ते घंगाळ जे आहे, ते घंगाळ विशेष करून स्त्रियांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन ते घंगाळ तयार केलेलं आहे. आणि त्या घंगाळामध्ये पाणी ठेवलेलं आहे किंवा पाणी भरावं असं देवाचं वचन म्हणतं. जर आपण पुढे वाचलं निर्गमयाचा 30वा अध्याय 19वा वचन, तिथं लिहिलंय, त्यात अहरोन आणि त्याचे मुलगे यांनी आपले हात पाय धुवावेत. 20वा वचन, ते दर्शन मंडपात जातात आणि वेदीजवळ सेवा करण्यासाठी म्हणजे परमेश्वर प्रित्यार्थ हव्य जाळण्यासाठी जातात. त्यावेळी त्यांनी आपले हात पाय पाण्याने धुवावेत, नाहीतर ते मरतील. म्हणजे पाण्याचा ह्या ठिकाणी वापर जो आहे तो देवाच्या सेवकांनी म्हणजे अहरोन जो महायाजक आहे आणि त्याची लेकरं जे याजक आहेत, त्यांनी ह्या पाण्याचा वापर आपल्या स्वतःच्या शुद्धतेसाठी करायचा आहे. या गंगाळामध्ये पाणी याच्यासाठी ठेवलेलं आहे की सेवा करत असताना, सेवा करायच्या अगोदर, मंडपाच्या आत जाण्याच्या अगोदर किंवा वेदीवरती सेवा करायच्या अगोदर अहरोन आणि त्याच्या लेकरांनी काय करायचं आहे, त्या ठिकाणी हात-पाय धुवायचे आहेत आणि स्वतःला शुद्ध करायचंय. बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये आपण हे पाहत आहोत, की सेवा करायच्या अगोदर त्यांचं शुद्धीकरण झालं पाहिजे. जर देवाचं वचन म्हणतं, की ते पाणी जर आरोन आणि त्याच्या लेकरांना सेवा करण्यासाठी शुद्धीकरणाची गरज आहे, तर तसंच तुमच्या आणि माझ्या शुद्धीकरणासाठी म्हणजे तुमच्या आणि माझ्या सेवेसाठी सेवा करत असताना किंवा सेवा करायची जर असेल, सुरुवात करायची असेल, तर आपल्याला शुद्धीकरणाची फार गरज आहे. आणि ते शुद्धीकरण जे आहे, ते शुद्धीकरण त्याच वेळेस होऊ शकतं, ज्यावेळेस आपण स्वतःला वेदीवरती आपण स्वतःला समर्पित करू किंवा अर्पण करू. माझी विनंती आहे, की जर तुमचा मोबाईल असेल, तर मोबाईल कृपा करून तुम्ही म्यूटवरती ठेवा, जेणेकरून सर्वांचं लक्ष आपल्या देवाच्या वचनाकडे लागेल. देवाची सेवा जर सुरू करायची असेल, तर पूर्णपणे वेदीवरती आपण समर्पित झाल्याशिवाय आपण देवाची सेवा करू शकत नाही. म्हणजे पूर्ण समर्पणाने आपण जर आपलं अंतःकरण देवाला दिलं, आपलं अंतःकरण जर देवाला वाहिलं, तर आपण सेवा करण्यासाठी सुरू होतो किंवा आपण देवाची सेवा करू शकतो, असं ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून माझी ही विनंती आहे, की पहिली गोष्ट पहिलीच, पवित्र स्थानामध्ये कोणताही पापी असाच प्रवेश करू शकत नाही. त्याला संती कोकरू घेऊन जावं लागेल. म्हणून आपण त्या ठिकाणी शिकलो, की कोकरू आपल्याला ते पवित्र स्थानामध्ये घेऊन जातं. कोकरू नाही कोणी पवित्र स्थानामध्ये प्रवेश करू शकत. म्हणजे विशेष करून पापी लोकं. ज्यावेळेस पवित्र स्थानामध्ये आपण जातो, त्यावेळेस पहिली वस्तू जर पवित्र स्थानामध्ये आपल्याला दिसत असेल, तर ती म्हणजे बाभळीच्या लाकडाची वेदी. म्हणजे देव ह्या ठिकाणी आपल्याला हे शिकवत आहे, की पवित्र स्थानामध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट जी आहे, ते आपलं समर्पण आहे. म्हणजे तारण्याच्या मार्गामध्ये समर्पण फार गरजेचं आहे. जो व्यक्ती त्यानं स्वतःला समर्पित केलेला आहे, तोच व्यक्ती सेवा करू शकतो. म्हणून देवाचं वचन म्हणतं, की बाभळीच्या लाकडाची जी वेदी आहे, ती वेदी पूर्णपणे त्याग आणि पूर्णपणे बलिदान जे आहे, याच्याविषयी त्या ठिकाणी आपल्याला शिक्षण मिळतं. जर आपण सेवा करणार आहोत किंवा आपण सेवा करत आहोत, तर आपण ते पूर्णपणे समर्पित अशी सेवा आहे का? जर पूर्णपणे आपण स्वतःला येशू ख्रिस्तासंती जोडलेलं नाही, जर आपण येशू ख्रिस्तासंती त्या वेदीवरती खिळलेलो नाही, तर आपली सेवा देव स्वीकार करणार नाही. मला आठवतं काही वर्षापूर्वी मला एक ठिकाणी कोलकात्याला देवाचं वचन सांगण्याची संधी देण्यात आली आणि त्या ठिकाणी मी एका व्यक्तीचं भाषण किंवा संदेश ऐकत होतो आणि तो व्यक्ती एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी स्पष्ट करत होता आणि तो मुद्दा असा होता, की त्या ठिकाणचे जे सेवक होते, बहुतांश असं त्या ठिकाणी घडलं असावं, अंदाज आहे माझा,
आणि म्हणून त्या व्यक्तीला त्या गोष्टी बोलाव्या लागल्या. तो व्यक्ती म्हणाला, की जर तुम्हाला लोकांना देवाकडे आणायचं असेल, देवासंती जोडायचं असेल, तर तुम्ही पहिलं स्वतः देवासंती जोडले जा. तुम्ही पहिलं स्वतःला देवाकडे समर्पित करा. जर तुम्हीच देवासंगती जोडले गेलेलं नाही, तर तुम्ही इतर लोकांना देवाकडे आणूच शकत नाही. उलट तुम्ही त्यांना देवापासून दूर घेऊन जाल. देवाच्या नावामध्ये देवापासून दूर घेऊन जाल. म्हणून वेदीची जी संकल्पना आहे ती इतकी महत्वाची आहे, की वेदीवरती जोपर्यंत आपण समर्पित होत नाही, तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि देवाचं वचन म्हणतं, की त्या गंगाळामध्ये जे पाणी आहे, त्या पाण्याचा वापर कशासाठी करायचा? स्वतःला शुद्ध करण्यासाठी, जेणेकरून शुद्धतेमध्ये अहरोन आणि त्याची लेकरं देवाची सेवा करतील. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ते दर्शन मंडपात जातात आणि वेदीजवळ सेवा करण्यासाठी, म्हणजे परमेश्वर प्रित्यार्थ हव्य जाळण्यासाठी जातात. त्यावेळी त्यांनी आपले हात-पाय पाण्याने धुवावेत, नाहीतर ते मरतील. एवढ्या व्यवस्थितरित्या देव त्या ठिकाणी सांगत आहे, की शुद्धीकरण किती गरजेचं आहे. आणि शुद्धीकरण कोणतं? पाण्याद्वारे. याच्याविषयी जर आपण जास्त शिकायचं, तर आपण देवाच्या वचनाकडे जाऊया आणि एक घटना पाहूया, ज्या ठिकाणी पाण्याविषयी उल्लेख केलेला आहे. योहानेचा 13वा अध्याय पहिलं वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे. वलांडन सणापूर्वी असे झाले, की येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे, हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते, ते त्याने शेवटपर्यंत केले. दुसरं वचन, शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कारियत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. म्हणजे येशू ख्रिस्त ह्या भूतलावरून स्वर्गीय राज्यात जाणार होता. कशासाठी? त्याची सेवा जी ह्या भूतलावरती, म्हणजे क्रुसावरती जी सेवा आहे, भूतलाची सेवा, ती भूतलाची सेवा फक्त समाप्त होणार होती. या जगामध्ये येशू ख्रिस्ताची जी सेवा आहे, ती सेवा जगामधली पूर्ण होणार होती. म्हणून येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांसमवेत ते शेवटचं भोजन घेणार होता. कारण की लवकरच तो स्वर्गारोहण होऊन, आपण जसं शिकत आहोत, स्वर्गामध्ये राहिलेली सेवा जी आहे, ती स्वर्गाची सेवा पूर्ण करण्यासाठी तो लवकर स्वर्गारोहण होणार होता. म्हणून त्यानं देवाचं वचन म्हणतं, की आपल्या शिष्यांसंती शेवटचं भोजन, प्रभू भोजन घेण्यासाठी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे. देवाचं वचन म्हणतं तिसरं, योहाने 13वा अध्याय 3रं वचन, तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिली आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी. 4थं वचन, येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. कशासाठी? जर तुम्ही देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास केला, तर तुम्हाला कळेल, की ज्या ज्या वेळेस वलांडन सण यरुशलेममध्ये पार पाडला जायचा, त्यावेळेस खूप लोक जे यरुशलेम नागरिक नसत, ते लोक ज्यावेळेस यरुशलेममध्ये येत असत या वलांडन सणासाठी, त्यावेळेस जे यरुशलेममध्ये स्थायिक लोक असायचे, ते त्यांच्या पाहुण्यांचे पाय धुवायचे. ती प्रथा त्या काळामध्ये होती. म्हणजे जे स्थायिक लोक आहेत, त्यांनी त्या पाहुण्यांचा पाहुणचार कसा करायचा? त्या पाहुण्यांचे पाय धुवायचे, कारण की ते पाहुणे आहेत. पण ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त आणि सगळे जे शिष्य आहेत, ते त्या माडीवरती, त्या खोलीमध्ये जमलेले असताना, देवाचं वचन म्हणतं, की प्रत्येक जण विचार करत होता, की कोण कोणाचे पाय धुणार आहे. या प्रथेमध्ये लीन नम्र अंतःकरण कोण करून घेणार आहे. ही सेवा जी आहे, ही सेवा करायची जर आहे, तर कोण लीन नम्र अंतःकरणाने ही सेवा करेल. प्रत्येक जण एकामेकाकडे पाहत होते त्या प्रभू भोजनामध्ये. म्हणून देवाचं वचन म्हणतं, की येशू ख्रिस्त स्वतः त्या भोजनावरून उठला. म्हणजे त्यानं इच्छा दर्शवली. कोणती इच्छा? ही इच्छा, की मी पाय धुण्यासाठी तयार आहे. मी तुम्हाला शुद्ध करण्यासाठी तयार आहे. म्हणून येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी इच्छा दर्शवली. प्रियजन हो, देवाचं वचन म्हणतं, की त्या ठिकाणी कोणीही लीन नम्र अंतःकरण करायला तयार नव्हतं. सर्वजण येशू ख्रिस्त ज्यावेळेस स्वर्ग, म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस
त्याचं राज्य स्थापित करील, त्या राज्यामध्ये कोणाला मोठं स्थान मिळेल, कोणाला मोठा अधिकार मिळेल, याच्याविषयी जास्त लोक विचार करत होते. या सगळ्या परिस्थिती त्या ठिकाणी होत असताना 5वं वचन, देवाचं वचन म्हणतं, योहान 13:5, मग तो घंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. त्या ठिकाणी देखील घंगाळाचा वापर केलेला आहे. त्या ठिकाणी देखील पाणी आहे. आणि देवाचं वचन म्हणतं की निर्गम या पुस्तकामध्ये आपण वाचलं की ह्या घंगाळामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्या पाण्याचा वापर याजक आणि याजक दोघांनीही सेवा सुरू करायच्या अगोदर आपल्याला स्वतःला शुद्ध करण्यासाठी त्या पाण्याचा वापर करायचा. म्हणजे जोपर्यंत तुमचं आणि माझं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत आपण सेवेमध्ये पाऊल ठेवू शकत नाही. आता सेवा म्हणजे फक्त पाळक वर्गच सेवा करतो असं नाही. वडील मंडळीतले सेवा करतात असंच नाही. मंडळीतला प्रत्येक व्यक्ती सेवा करत आहे किंवा त्यानं सेवा केली पाहिजे. मग तुम्हाला फक्त गाणं गायसाठी पाळक म्हणतील की तुम्ही एक गीत गा, किंवा तुम्हाला त्या ठिकाणी एक लहानसा संदेश द्यायची परवानगी मिळाली असेल, किंवा सभेमध्ये सुरुवातीचं गीत त्या ठिकाणी सुचवण्यासाठी तुम्हाला बोलवलं असेल. कितीही मोठी सेवा असू दे, कितीही लहान सेवा असू दे, किंवा तुम्ही फक्त वाद्य वाजवत असाल, किंवा तुम्ही मंदिरामध्ये झाडलोट करत असाल किंवा खुर्च्या पुसत असाल, देवाचं वचन म्हणतं, जोपर्यंत तुमचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत तुम्ही देवाच्या पवित्र सेवेमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. एलन जॉयच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, खूप आवडतं एलन जॉयचा अभ्यास मला. त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की जर तुम्हाला गीतं जरी गायची असेल आणि तुम्ही काही लोकांना गीतं गाण्यासाठी व्यासपीठावरती जरी पाठवत असाल, तर त्यांनी पूर्णपणे देवाला समर्पित झाल्याशिवाय त्यांनी गायनाच्या सभेमध्ये सहभाग घ्यायचा नाही. आपल्याला वाटतं की संदेश देणाराच फक्त शुद्ध अंतःकरणाने गेला पाहिजे. कोणीही व्यासपीठावरती जाऊ दे. मग दशांश अर्पण घेण्यासाठी तुम्ही तरुण लोकांचा जरी वापर करत असला तर ते अंतःकरणाचे शुद्ध आहेत का ते बघा. जे अंतःकरणाचे शुद्ध तेच देवाला पाहू शकतात आणि देवाची भेट घेऊ शकतात, देवाच्या सेवेमध्ये जाऊ शकतात. म्हणून ते घंगाळ जे आहे ना, ते घंगाळ तुमच्या आणि माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. मला आठवतं ओरिसा या ठिकाणी देवाचा प्रचार करण्यासाठी ज्यावेळेस संधी मिळाली, त्या ठिकाणी प्रथा आहे की जे देवाचे सेवक येतात त्या ठिकाणच्या महिला ज्या आहेत, त्या महिला देवाच्या सेवकाचे पाय धुतात व्यासपीठावरती गेल्यावर. तर आम्ही विचार केला, मी आणि माझ्या मित्राने, की स्त्रियांनी आमचे पाय का धुवावेत? तर आम्ही म्हणालो, की तुम्ही आमचे पाय धुवायची गरज नाही. आम्ही आमच्या हातावरती फक्त पाणी टाका, आम्ही स्वतः आमचे हात धुवू. त्यांनीच फक्त लीन नम्र व्हायचं आणि देवाच्या सेवकांनी लीन नम्र व्हायचं नाही. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, आता प्रभू भोजनामध्ये पुरुष पुरुषाचे पाय धुतो, स्त्री स्त्रीचे पाय धुतात. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, की तुम्ही जर आम्हाला पाण्याचा वापर करायला सांगितलं, तर आम्ही हात धुवू. कोणीही स्त्रीनं आम्हाला पुरुषांचे पाय धुण्याची त्या ठिकाणी गरज नाही. लीन नम्र अंतःकरणाने येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी आपल्या शिष्यांचे पाय धुत असता काय झालेलं आहे? देवाचं वचन म्हणतं 6वं, मग तो शिमोन पेत्राकडे आला तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभुजी आपण माझे पाय धुता काय? म्हणजे घंगाळाचा वापर करत आहात काय? येशूने त्यांना उत्तर दिले, मी करतो ते तुला आता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. म्हणजे जे शुद्धीकरण आपण देवाच्या द्वारे करून घेत आहोत, त्याचं महत्व आज जर कळलं नसेल, तरी देखील येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कळेल. एवढंच नाही तर देवाचं वचन म्हणतं, 8वं वचन, पेत्र त्याला म्हणाला, तुम्ही माझे पाय कधी धुवायचे नाहीत. येशूने त्याला उत्तर दिले, मी जर तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. हा मुद्दा आहे प्रभू भोजनामध्ये. पाय धुण्याच्या विधीमध्ये हा मुद्दा आहे की जोपर्यंत तुम्ही आणि मी शुद्धीकरण आपलं होत नाही तोपर्यंत आपण येशू ख्रिस्तासंती वाटा, येशू ख्रिस्तासंती आपण त्याचं आयुष्य विभागून घेऊ शकत नाही. येशू ख्रिस्ताची सेवा त्याच्यामध्ये आपला भाग नाही. येशू ख्रिस्ताचं आयुष्य त्याच्यामध्ये आपला भाग नाही. येशू ख्रिस्ताचं
सत्य त्याच्यामध्ये आपला भाग नाही. म्हणून देवाचं सत्य जरी आपण शिकत असलो तरी देखील आपण काय प्रार्थना करतो, आपण त्या प्रार्थनेमध्ये स्वतःला देवाला समर्पित करतो, मगच आपण देवाचं शिक्षण घेतो. विशेष करून एज्राच्या 7व्या अध्यायामध्ये तो उल्लेख आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्तासंती आपला वाटा व्हावा, ख्रिस्तामध्ये आपल्याला सहभागिता मिळावी, म्हणून देवाचं वचन म्हणतं की स्वतःला आपण समर्पित केलं पाहिजे, ख्रिस्ताकडे गेलं पाहिजे आणि ख्रिस्ताला म्हटलं पाहिजे की तू मला शुद्ध कर. या ठिकाणी लिहिलेलं आहे योहानाचा 13वा अध्याय आणि 9वं वचन. शिमोन पुत्र त्याला म्हणाला, प्रभुजी, माझे केवळ पाय धुवू नका, तर हात व डोके धुवा. म्हणजे शुद्धीकरणाची जर गरज आहे ना, तर पूर्णपणे मला शुद्ध करा. येशूने त्याला म्हटले, 10वं वचन, ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही, कारण तो सर्वांगी शुद्ध झाला. आणि जे शुद्ध आहात, तुम्ही शुद्ध आहात, पण सगळेच शुद्ध नाही. पुढे देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त त्यांचे पाय धुत आहे. म्हणजे थोडक्यात काय, येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी इच्छा दर्शवली. ते घंगाळ घेऊन, पाणी घेऊन, रुमाल घेऊन त्यांचे पाय धुवून ते पुसण्याची इच्छा दर्शवली. म्हणजे घंगाळ, पवित्र स्थानामध्ये घंगाळ जे आहे त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते हेच दर्शवतं की आपण शुद्ध होण्यासाठी इच्छा दर्शवली पाहिजे. अहरोन आणि त्याचे पुत्र जे आहेत, जर ते घंगाळामधलं पाण्याचा वापर करत आहेत शुद्धीकरणासाठी, तर ते हेच दर्शवत आहेत कृतीद्वारे की शुद्धीकरण व्हावं म्हणून ते इच्छा दर्शवत आहेत. शुद्धीकरण व्हावं म्हणून ते इच्छा दर्शवत आहेत. पुन्हा एक वार त्यांचं शुद्धीकरण व्हावं म्हणून इच्छा जी आहे ते त्यांच्या अंतःकरणातून येते. म्हणून घंगाळ जे आहे ते बाप्तिस्म्याला दर्शवतं. म्हणून बाप्तिस्मा जर एखाद्याचा व्हायचा असेल, तर त्यानं शुद्धीकरण म्हणजे स्वतःचा बाप्तिस्मा व्हावा म्हणून त्याच्या अंतःकरणातून इच्छा आली पाहिजे. पालकांनी, वडिलांनी, आई-वडिलांनी, इतर लोकांनी त्याला बाप्तिस्मा घे आणि मग त्यानं बाप्तिस्मा घ्यावा, हे चुकीचं आहे. खूप वेळेस ज्यावेळेस तुम्ही लोकांना सांगता की ज्या व्यक्तीला बाप्तिस्मा घ्यायचा आहे त्यानं कृपा करून पुढे या. ज्यावेळेस तुम्ही त्या लोकांसमोर आव्हान मांडता, त्यावेळेस मी खूप वेळेस पाहिलेलं आहे की आई-वडील लेकराकडे बघतात तर म्हणतात, "तू पुढे जा." नाहीतर वडीलधारी व्यक्ती त्या व्यक्तीला म्हणतात की जा तू पुढे जा आणि त्या व्यक्तीचं ऐकून तो व्यक्ती पुढे येतो आणि म्हणतो की मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. ते चुकीचं आहे. येशू ख्रिस्त स्वतः त्यानं घंगाळामध्ये पाणी घेतलं, रुमाल घेतलं आणि त्या ठिकाणी इच्छा दर्शवली शुद्धीकरणासाठी. जरी येशू ख्रिस्त शुद्ध असला तरी देखील त्यानं शिष्यांचे पाय धुतलेले आहेत. पेत्राचे पाय धुतलेले आहेत, यहुदा इस्कारियोतचे पाय धुतलेले आहेत, सगळ्यांचे पाय त्यानं धुतलेले आहेत. आणि त्या ठिकाणी शिमोन पेत्र म्हणतो की मी तुम्हाला शुद्धीकरणासाठी परवानगी देत आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, हे घंगाळ जे आहे ना पवित्र स्थानामध्ये, ते घंगाळ आपल्याला हेच दाखवतं की स्वतःची इच्छा पाहिजे शुद्धीकरण करण्याची. स्वतःची इच्छा पाहिजे शुद्ध होण्याची. आणि म्हणून हे घंगाळ जे आहे ते बाप्तिस्म्याला दर्शवतं. आणि म्हणून बाप्तिस्मा जो आहे तो वैयक्तिक निर्णय आहे. समर्पण किंवा लहानपणी जे समर्पण लेकरांचं केलं जातं ते आई-वडिलांची इच्छा. त्या लहान लेकराला कळत नसतं की आपलं समर्पण झालं पाहिजे. म्हणून आई-वडील स्वतःही देवाला समर्पित होतात आणि त्या लेकराला हातामध्ये घेऊन त्या लेकराचं समर्पण करतात. समर्पण जे आहे ते आई-वडिलांची इच्छा, पण बाप्तिस्मा जो आहे तो वैयक्तिक त्या लेकराचा निर्णय असतो. प्रियजन हो, या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं योहानाचा 4था अध्याय 10वं वचन. येशूने तिला उत्तर दिले. समारी स्त्रीची घटना आहे या ठिकाणी. येशू ख्रिस्त त्या याकोबाच्या विहिरीवरती पाणी पिण्यासाठी गेलेला आहे. मुद्दाम तो पाणी मागत आहे. मुद्दाम येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पाणी मागत आहे आणि तो म्हणत आहे की मी तहानलेला आहे. येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळाले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.
समारी स्त्रीला येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुझ्याकडे जो पाणी मागत आहे त्याच्याविषयी जर तू ओळखला असतस, म्हणजे तू जर मला ओळखला असतस तर तुला तू माझ्याकडं जिवंत पाण्याची मागणी केली असतीस. म्हणजे मी तुझ्याकडं शारीरिक पाणी मागत आहे, विहिरीतलं, याकोबाच्या विहिरीतलं पाणी मागत आहे. पण जर तुला माहित असतं की मी कोण आहे, तर तू माझ्याकडे जीवनी पाणी मागितलं असतस. बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताला आपण ओळखलं पाहिजे. ख्रिस्ताकडे आपण जगिक गोष्टीकडे जात आहोत. जगिक गोष्टी, आमच्या लेकरांचं शिक्षण होऊ दे, आमच्या लेकरांचं लग्न होऊ दे, आमच्या लेकरांना नोकरी लागू दे, आमचं घर बांधलं जावं, आम्हाला हे मिळू दे, आम्हाला ते मिळू दे. आपण ख्रिस्ताला ओळखलेलं नाही म्हणून फक्त आपण त्याचे आशीर्वाद मागत आहोत. पण ख्रिस्त जर आपल्याला पाहिजे ना, तर आपण ख्रिस्ताला म्हटलं पाहिजे की ख्रिस्ता मला पहिलं तू शुद्ध कर, मग मला कळेल की तुझ्याकडे काय मागायचं. संजीवनी सभा एका ठिकाणी होत आहे आणि काल रात्री त्या संजीवनी सभेमध्ये बोलताना मी लोकांना विचारलं, प्रश्न केला की तुम्ही तुमच्या शिक्षण म्हणजे लेकराचं शिक्षण आणि लेकरांचं संगोपन याच्याकडे जास्त लक्ष देत आहात का त्यांच्या सार्वकालिक जीवनाकडे? हाच प्रश्न तुमच्यासाठी आहे आज. योहानाचा 4:11 ती त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढायला माझ्याजवळ पोहरा नाही व विहीर ती खोल आहे. मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून? म्हणजे अजून देखील त्या स्त्रीला कळत नाही की जिवंत पाणी येशू ख्रिस्त कसा देईल, जेव्हा की येशू ख्रिस्त स्वतः जिवंत पाणी आहे. म्हणून हे घंगाळ जे आहे आणि घंगाळामध्ये पाणी जे आहे ते येशू ख्रिस्ताला दर्शवतं. कोकरू येशू ख्रिस्ताला दर्शवतो. तो दरवाजा येशू ख्रिस्ताला दर्शवतो. बाबळीच्या लाकडाची वेदी जी आहे ती येशू ख्रिस्ताला दर्शवते. घंगाळ देखील येशू ख्रिस्ताला दर्शवतो. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, तारणाच्या मार्गामध्ये, तारणाच्या ह्या योजनेमध्ये येशू ख्रिस्ताशिवाय आपल्याला कोणीही तारण देऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी येशू ख्रिस्त आपल्याला मदत करत आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये आज काल आपण वाचलं की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिळण्यात आलं, देवाचं वचन म्हणतं योहान 19:33 मध्ये, परंतु येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्याचे पाय मोडले नाहीत. त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. म्हणजे येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मरण पावलेला आहे हे पाहून त्याचे पाय त्या ठिकाणी मोडले नाहीत. का मोडले नाहीत? कारण की तो मरण पावलेला आहे. का पाय मोडले जायचे इतर अपराध्यांचे? जर तो अपराधी जिवंत असेल तर त्याचं मरण लवकर व्हावं म्हणून त्याचे हाडं मोडले जायचे, जेणेकरून त्याचं शरीर जे आहे ते शरीर पूर्णपणे त्या खिळ्यांवरती खिळ्यांचा आधार घेऊन ते शरीर जे आहे त्या शरीरातून प्राण लवकर जावेत म्हणून ते हाडं मोडली जायचे. पण येशू ख्रिस्त त्याच्यावरती ते हाडं मोडण्याची काहीच परिस्थिती आली नाही. का? त्याच्या अगोदरच तो मरण पावला. पुढे लिहिलेलं आहे 34व्या वचनामध्ये, तरी शिपायातील एकाने त्याच्या खुशीत भाला भोकसला आणि लगेच रक्त आणि पाणी बाहेर वाहिलं. आणि काल आपण शिकलो, ज्यावेळेस स्त्री एका लेकराला जन्म देते त्यावेळेस, जेवढं मला माहित आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून, त्या ठिकाणी रक्त आणि पाण्याचा दोन्ही गोष्टींचा स्त्राव होतो. म्हणजे थोडक्यात लेकराला जन्म देण्यासाठी रक्त आणि पाण्याचा स्त्राव झाला पाहिजे. तुम्हाला आणि मला जीवनदान देण्यासाठी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती रक्त आणि पाणी वाहिलेलं आहे. त्याच्याद्वारेच आपल्याला नवीन जीवन प्राप्त होतं बंधू आणि भगिनींनो. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की घंगाळाद्वारे देव आपल्याला हे सांगत आहे की तुमचा आणि माझा बाप्तिस्मा फक्त पाण्यात नाही तर सत्यात झाला पाहिजे. पाण्यामध्ये खूप लोकांचा बाप्तिस्मा झालेला आहे. सत्यामध्ये झालाय का? येशू ख्रिस्त ते जीवनी पाणी आहे. आणि जीवनी पाणी जरी येशू ख्रिस्त असलं तर येशू ख्रिस्त सत्य देखील आहे. येशू ख्रिस्त वचन आहे. म्हणून ज्यावेळेस तुमचा आणि माझा बाप्तिस्मा होतो त्यावेळेस त्या व्यक्तीनं पूर्णपणे स्वतःला ख्रिस्ताला समर्पित केलं असेल तरच त्याचा बाप्तिस्मा करा. नाही तर तो व्यक्ती जर पूर्णपणे ख्रिस्तामध्ये समर्पित होऊन बाप्तिस्मा घेत नसेल तर तो व्यक्ती देवापासून नाही, किंवा तो व्यक्ती देवाकडे जात नाही, तो व्यक्ती सैतानाकडे जात असतो. ज्या ठिकाणी समर्पण नाही त्या ठिकाणी ख्रिस्ती आयुष्य नाही. बाळक आणि देवाचे सेवक या नात्यानं
मला हे तुम्हाला स्पष्टपणे सांगू द्या, की जर त्या व्यक्तीनं पूर्णपणे सत्य स्वीकारलं नाही आणि त्या सत्यानुसार जर जगत नसेल, तर त्याचा आपण बाप्तिस्मा करू शकत नाही. जर केला, तर तोच व्यक्ती तुमच्या विरुद्ध आणि तुमच्या मंडळीच्या विरुद्ध कार्य करेल. आपण दशांश अर्पणासाठी जर एखाद्या व्यक्तीचा बाप्तिस्मा करत असेल, तर तुमची बदली होईल. तुम्ही त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाल, पण तोच व्यक्ती तुमच्या विरुद्ध बंड करेल. तो मंडळीमध्ये काही दिवसासाठी येईल आणि नंतर तो मंडळीमध्ये येणार पण नाही. आणि ज्यावेळेस तो मंडळी सोडून जाईल, त्यावेळेस तो एक व्यक्ती एकटा मंडळी सोडून जात नाही. तो 3-4 जणांना घेऊन जातो. का? समर्पण झालेलं नाहीये. म्हणून प्रियजन हो, जोपर्यंत तो व्यक्ती सत्यानुसार म्हणजे 28 तत्वानुसार जगत नाही, तोपर्यंत त्याला बाप्तिस्मा कृपा करून देऊ नका. कारण की बाप्तिस्मा हेच दर्शवतं, की तो व्यक्ती स्वतःहून येशू ख्रिस्त जसा स्वतःहून, तसा तो व्यक्ती स्वतःहून देवाकडे येतो आणि म्हणतो, मला शुद्धीकरणाची गरज आहे. काही-काही लोकं शुद्धीकरण झाल्यानंतर देखील देवापासून दूर जातात. तो भाग वेगळा. पण त्या व्यक्तीनं आत्म्याची फळं आणि सत्य जगून दाखवलेलं आहे का ते पहा. जर तो जगून दाखवत असेल ना, तर त्याचा अर्थ असा आहे, की त्याच्या मनामध्ये इच्छा आहे. घंगाळ म्हणजे इच्छा. कशाची इच्छा? शुद्धीकरणाची इच्छा. तुम्हाला आणि मला जर वाटतं, की आपण आपली सेवा देवानं फलद्रूप करावी, यशस्वी करावी, तुमच्या सेवेचा स्वीकार देवाने करावा, तर बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला आणि मला त्या जिवंत पाण्याची गरज आहे आणि त्या जिवंत पाण्याला जर आपण म्हणालो, येशू ख्रिस्ताला जर म्हणालो, माझं शुद्धीकरण कर आणि मगच मी वेदीवरती, मगच मी मंदिरामध्ये, मगच मी गायनाच्या सभेमध्ये, मगच मी दशांश अर्पण गोळा करण्यासाठी आणि जी सेवा देवा तू दिलेली आहेस, त्या सेवेमध्ये मगच मी पाऊल ठेवेन. त्यावेळेस येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्या वचनाद्वारे, त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे शुद्ध केल्याशिवाय कदापि राहणार नाही. बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आपण ह्या गंगाळाचा विचार करतो, त्यावेळेस आपण शुद्धीकरणाचा विचार केला पाहिजे आणि शुद्ध होऊनच आपण देवाची सेवा जर करू, तर ती सेवा देवाला मान्य होईल आणि त्या सेवेद्वारे असंख्य असे लोकं देवाच्या विश्वासामध्ये आणि देवाच्या सानिध्यामध्ये येतील आणि यावेत अशीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. आमेन.